नमस्कार मंडळी. नमस्कार. आत्ताच एक मेसेज आला आणि त्याच्यात लिहिलेलं होतं, सोनूची मम्मी तुम्हाला मुलगीच होणार. आणि आतापर्यंत पण आपण जेवढे व्हिडिओ टाकले त्याच्या 90% कमेंट अशा आहे की तुम्हाला मुलगीच होणार. हे पहा, मला जर मुलगी झाली ना तर तुम्ही सगळेजण आमच्या इथे जिलेबी खायला या. आणि काही 2-5% म्हणू शकता त्याच्यात मुलगा होणार, पण 90% म्हणजे बहुमत डायरेक्ट मुलीला आहे. तर सोनूच्या मम्मीला तर मुलगीला आवडती. हो बाई, मलाच आवडती मुलगी. कोणाची बी पोरगी असली तर ती अशी पटकन उचलून घेती. आणि तिनं लगे आम्हाला मुलगी व्हायच्या अगोदरच की मी तिला असे कपडे घालीन, काय काय स्वप्न पाहती. म्हणजे आम्ही रस्त्याने जर चाललो ना तर दुकानामध्ये लावलेलं राहते बघा नाट्य, अशा छोट्या छोट्या मुलींच्या शिवलेल्या अशा घागरे राहते भारी भारी. तर मी म्हणते नाही, मी हे सगळं घेणार आहे. कारण की आमचा सोनू आता 7वीला गेला, पण मला त्याच्यापासून हाऊस करताच येत नाही. जीन्सची पॅन्ट टी शर्ट, जीन्सची पॅन्ट टी शर्ट. अहो, एखादा बी कुर्ता पायजामा घेतला ना तर तो घालत नाही, वाकडं तिकडं तोंड करू करू त्याला घालावं लागतं. पण मुलीचं किती म्हणजे काय काय नाही घेता येत आपल्याला तिसाठी. आणि ती बी हौशी राहती, ती पण घालती, सारखी नसती. पहा तिला किती हाऊस आहे मुलगी व्हायची, पण काय होतं ते देवालाच माहित भाऊ. देव आपल्याला काय पाहिजे ते देत नाही, गरज कशाची आहे ते देतो देव. ते बी खरे. आणि देवाला जर वाटलं की यांना मुलीची गरज आहे तर देईल. आणि भक्ती बी तितकी करू राहिली ती. तर मग जर तुला समजा मुलगाच झाला तर मग तू एवढं येड्यावानी करती मुलीसाठी, मुलगाच झाला तर मग लहानपणीच मी त्याला घागरे घुगरे घालून घेईन, जोर लोक त्याला कळत नाही तर लोक घागरी घालशील मुलाला का पागल गिगल होशील. नाही नाही, हे बघा तू लहान राहतो ना, त्याला काय कळतं मी मुलगा आहे का मुलगी आहे. मग त्याच्यात 2 कुच्च्या घालायच्या आणि त्याला छान छान ड्रेस घालायचे. सोनूची मम्मी कधी बी पाहती ना की कोणाला एक मुलगी असली आणि एक मुलगा असला तर मुलगा चांगल्या शाळेत राहतो. तर ती काय म्हणती, मला जर मुलगी असती ना तर मी बी तिला चांगल्या शाळेत टाकलं असतं. हा, आणि टाकणारच आहे. जर मुलगी झाली ना, आमचं जसं सोनू शिकतो तसंच ती शिकणार आहे. आम्ही सोनूलाही चांगलं शिकवलं आणि तिलाही चांगलं शिकू. दुजा भाव करतात लोक ना की मुलगा असला तर त्याला त्याची 5-50 हजार फी भरणार वर्षाची आणि मुलीला सरकारी शाळेत टाकणार. तर त्याचं कारण असं की बाबा मुलगी म्हणजे दुसऱ्याचं धन असते, दुसऱ्याचं धन असतं, तर मग तिच्यावर खर्च नाही करत. तर सोनूची मम्मी मला बऱ्याच वेळेस म्हणली की मला जर मुलगी असती आणि मुलगा असता तर मी त्याला एकाच शाळेत शिकवलं असतं. फरक का करायचा. पण जाऊ द्या, काहीतरी चांगलं होतंय. कारण 14 वर्षानंतर आम्हाला मूल होणार आहे. मग ते आता बघू काय होतं काय नाही. आता सगळे तर म्हणून राहिले की मुलगीच होणार आहे, मुलगीच होणार आहे, मुलगीच होणार आहे. अजून 4 महिने बाकी आहे. 4 तर महिने बाकी आहे. आता जर मुलगा झाला तर फक्त रडू नको. नाही, दर्शिक रडन मी, नंतर विसरून जाईल. रडू येईल ना दर्शक, मुलीच्या आशा राहती तर. पण जर मला मुलगी झाली तर तुम्ही मला जिलेबी घेऊन या, सगळेचे सगळे. असं मला जिलेबीला आवडती, यायला माहिती आहे संचप्पा. हा, आम्हाला आमच्याबद्दल जे चांगला विचार करते ते सगळे म्हणते की तुम्हाला मुलगीच होणार. खरंच आम्हाला बी कॉन्फिडन्स नाही, तर त्यांना कुठून येतो काय मी. आणि जे समजा जळाऊ प्रवृत्तीचे प्रत्येकाला असते, सगळेच तुमच्याबद्दल चांगला विचार नाही करू शकत. आपले 5 बोट सारखे नाही ना. हा, त्याच्यामुळे सगळ्यांचे विचार पण सारखे नाही राहू शकत. ते लोक म्हणते की नाही तू पोराचीच माय. पोराची माय म्हणजे अशी बाई की जिला पोरच होते, म्हणते का नाही. म्हणते, पण मग तसं काही नसतं. आणि बरेच जण असे हे द्यायले, काय म्हणते त्याला, हिंट बी द्यायले की बाबा असं पोट असल्यावर मुलगी होती, थकवा जाणवत असला तर मुलगी होती. माझ्या बऱ्याच म्हणजे जवळचे पाहुणे रावळे माझे सगळे असे बरेच जण म्हणतात मला की नाही शिकवण्या तुला मुलगीच होईल म्हणून. हा, तर बघू आता काय होतं. तर फक्त मुलगा झाल्यावर येड्यावानी करू नको. आता जे द्यायचं देव ते देईन. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या संघ आहे. खूप खूप धन्यवाद. पाहुणे रावळे असन, आपले फॉलोअर मंडळी असन, सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या संघ आहे. आणि आणखी एक गोष्ट राहती, पहिली जर मुलगी झाली ना तर 2-3 लेकरं होते ते माणसं म्हणजे घरातलेच, उद्या दुसरी मुलगी उद्या नाही होईल मुलगा. पण जर मुलगा झाला ना तर कोणी मनावरच घेत नाही बरं का की मुलीसाठी आणखीन मुलगी झाली पाहिजे असं म्हणून. मी बऱ्याच ठिकाणी पाहिले. परत काय अजून काय म्हणतात, बरं झालं बाई पहिला मुलगा झाला
टेन्शन नाही राहिलं. नाही ना, ती मानसिकता आहे ना की मुलगा पाहिजेच, वंशाला दिवा पाहिजे, पण मुलगी बी तेवढीच महत्वाची वाटते मला. तुला नाही म्हणून वाटती ना, त्याची काय परिस्थिती त्याच्यानुसार राहत होती. तर तुला दोन्ही पाहिजे बी पाहिजे. मला खरं सांगा, मुलगा बी पाहिजे मुलगी बी पाहिजे. असं नाही एक मुलगीच पाहिजे आणि मुलगा नाही पाहिजे असं बी नाही. भावाला पण बहीण पाहिजे, बहिणीला पण भाऊ पाहिजे. तर ज्यावेळेस अशा कमेंट येतात की तुम्हाला मुलगीच होणार आहे, तुम्हाला मुलगीच होणार आहे, तुम्हाला मुलगीच होणार आहे, तर आम्हाला खूप छान वाटतं. खरंच चांगलं वाटतं. जे व्हायचं ते होईन, पण याला आपण काय म्हणतो, सदिच्छा शुभेच्छा आहे ना, ह्या पाहिजे माणसासोबत. बरोबर आहे. आणि देवाचा, श्री स्वामी समर्थांचा, गणपती बाप्पांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणि झालं काय, आमची परिस्थिती लय बेकार होती 1 वर्षापूर्वी, आणि 1 वर्षात आमची परिस्थिती चेंज झाली. अगोदर दुसरं अपत्य होऊ द्यायची परिस्थिती नव्हती, म्हणून 14 वर्ष झालं नाही. बरोबर आहे. हे ध्यानात घ्या. कारण की जर 14 वर्षाच्या नंतर जर आम्हाला बाळ होते, त्याच्यावर काहीतरी विचार करूनच होते. कारण की मी ठरवलं होतं की माझ्या सोनूला चांगलं शिकवायचं. परिस्थितीच नव्हती, दुसरं मूल होऊ द्यायची, त्याला शिकवायची, त्याचे भविष्य घडवायची. असं नाही की सोन्या मुलगा आहे म्हणून मला मुलगी होऊ द्यायची नव्हती किंवा दुसरं बाळ होऊ द्यायचं, असं नव्हतं. पण माझं कसं म्हणणं आहे, दोन्ही लेकराला आपल्याला सारखं शिकवता आलं पाहिजे, सारखं सगळ्या गोष्टी देता आल्या पाहिजे. आणि ती आमची परिस्थिती नव्हती. आम्ही एकाच व्यवस्थित करू शकत होतो, म्हणून आम्ही सोनूच होऊ दिला. सोनू आम्हालाच खायला प्यायला पोटभर भेटत नव्हतं, तर लेकराला कुठून देणार होतो. पण काहीतरी चमत्कार झाला 1 वर्षामध्ये आणि आमची परिस्थिती बेटर झाली. बरोबर आहे. पोटाला पोटभर खायला लागलो, मनासारखं राहायला लागलो. हा, बचत पण व्हायला लागली. आणि बचत होती तर मग का नको आता दुसरं मूल होऊ द्यायला. आणि देव देतोय, तर जे देव देईल ते प्रसाद म्हणून आपण घेऊ, ऍक्सेप्ट करू. फक्त तू मुलगा झाला तर येड्यावानी करू नको, कारण हिला लय येड आहे मुलीचं. तर असं आहे मंडळी. एवढंच होतं आजच्या व्हिडिओत. तुम्हाला पण काय वाटतं तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा. हा, तर चला, धन्यवाद, बाय.